श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यं देवं नित्यं विमलमचलं सन्मती साक्षिभूतं भावात्मकं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। सजयति सिन्दूरवधूः देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिं विबद्धमस्तां राशिं नाशयति विघ्नानां। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दितां सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। श्रीरामचन्द्रा करुणासमुद्रा ध्यातो तुजीराजसे योगमुद्रा। नेत्रीनयेतु सवीतनिद्रा कैवेटसीमामसदा सुकन्या। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते यत्कृपार्थमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय। श्री सद्गुरु
साष्टांगे दैवतसे नारद मुनी आम्हाला शक्ती द्या बुद्धी प्रभूचे गार धरण्या कृपा दृष्टी ठेवा कीर्तनीया रंग भरण्या देवश्री नारद महाराज की जय। काषाय वस्त्रं करदण्डधारणं कमण्डलु पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त। ऐसी प्रेमाची बेळगाव जवळील एक 5-7 मैल अंतरावर असलेल्या बाळेकुंद्री येथील पंत महाराज बाळेकुंद्री यांचे पंत महाराजांना स्वतः दत्ताचे अंश असंच म्हटलं जातं. भगवान दत्तात्रय यांचेच अंशावतार असंच म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी आयुष्यभर भगवंताची निस्सीम भक्ती केली. भगवान दत्तात्रयाची अगदी निस्सीम भक्ती केली. अहो इतकंच काय असं म्हटलं जातं की भगवान दत्तात्रय प्रत्यक्ष बाळेकुंद्री महाराजांशी बोलायचे. पंत महाराजांशी त्यांचा सुसंवाद असायचा आणि तो संवाद इतका प्रेमपूर्ण असायचा की त्या संवादानंतर पंत महाराजांच्या अंगातून प्रेमलहरी बाहेर पडायची आणि त्याच प्रेमलहरी त्यांनी शब्दबद्ध केल्या आणि त्यातून निर्माण झाला दत्त प्रेमलहरी हा ग्रंथ. आणि या दत्त प्रेमलहरी ग्रंथातीलच हा अभंग आहे. अभंगात म्हटलंय ऐशी प्रेमाची ही जाती करी स्वार्था वीण प्रेमी. ऐशी प्रेमाची ही जाती करी स्वार्था वीण प्रेमी. काय म्हणताय कशी जात आहे? भक्तांच्या जातीबद्दल भगवंताने सांगितलंय. खरं तर जातपात ही भगवंताकडे गौण असते. जातपात ही मनुष्याची आहे. पण भगवंत काय म्हणतोय ते बाळेकुंद्री महाराजांनी म्हटलंय की भक्ताची जात म्हणजे भक्तांचा प्रकार कसा असतो. भक्त मंडळी हे कसे असतात तर त्यांची केवळ एकच जात असते आणि ती म्हणजे प्रेमाची. जिथे प्रेमाचा संबंध जोडला जातो जेव्हा भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये प्रेमाचा संबंध निर्माण होतो तिथेही जात निर्माण होते आणि तिला भक्त म्हणायचं. अशा जातीचं वर्णन बाळेकुंद्री महाराजांनी केलेलं आहे. ते म्हणतात की युगानुयुगे असे अनेक भक्त होऊन
गेले की जे भगवंताची भक्ती करत राहिले, म्हणजे आपण आजही पाहतो लाखो नाही करोडो लोक पंढरीला जातात, कोणी बालाजीला जातं, कोणी कुठल्या देवताची सेवा करतं, पण का सगळ्यांना भगवंत प्रसन्न होतोच का? तर सगळ्यांनाच होतो असं नाही, मग कुणाला होतो? पण काही जणांसाठी बघा, भगवंत ज्या वेळेला हे भगवंताच्या दर्शनासाठी जातात ना, भगवंताच्या दाराशी पोहोचल्यानंतर भगवंत स्वतः आपल्या आसनावरून उभा राहतो, त्यांचं आदरातिथ्य स्वागत करतो, नवे नवे स्वतःच्या सिंहासनावरती भक्तांना बसायला जागा देतो. मग असे भक्त मग एकदा वारकऱ्यांनी नामदेव महाराजांना विचारलं की का म्हणे महाराज, असं तुम्ही काय करता की भगवंत तुम्हाला इतका प्रसन्न आहे आणि आम्हाला प्रसन्न होत नाही? त्यावेळेला नामदेव महाराजांनी दिलेलं उत्तर आहे, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तर तसंच हे जे प्रेम आहे हे भगवंताबद्दलचं भक्ताच्या मनामध्ये ज्या वेळेला निर्माण होईल, ज्या वेळेला उत्पन्न होईल, ज्या वेळेला हे प्रेम दृढ होईल, त्यावेळेला तर भगवंत स्वतः भक्तांसाठी उभा राहून त्यांचं स्वागत करत असतो. आपल्याकडे श्रीकृष्ण आणि सुदामाचं उदाहरण आहेच. काय दिलं तो सुदामाने भगवंताला? का कच्चे पोहे, आणि त्या कच्च्या पोह्यांकरता भगवंताने आपलं सर्वस्व देऊन टाकलं. आपण बऱ्याच जणांनी टीव्ही सिरियल मध्ये प्रसंग पाहिला असेल की ज्या वेळेला श्रीकृष्ण भगवंताला कळतं की माझा सुदामा जवळ आलेला आहे, त्यावेळेला भगवंत स्वतः धावत त्याच्या स्वागतासाठी पुढे जातात आणि त्याला आपल्या आसनावरती बसवतात. काय दिलं होतं? साध्या पोह्यांसाठी. तर तुम्ही आम्ही देऊ शकत नाही का पोहे? पण विषय पोह्यांचा नाही, विषय त्या पोह्यांमध्ये असलेल्या प्रेमाचा, आत्मीयतेचा. शबरी मातेने काय दिलं होतं श्रीरामांना? उष्टे बोरं. पण त्या उष्ट्या बोरांचं महत्व नाहीये इथे, त्याच्या मागे असलेली भावना आहे. अहो लहान असल्यापासून वयाच्या 8व्या वर्षापासून वयाच्या 83व्या वर्षापर्यंत ज्या वेळेला शबरी वाट पाहते माझे प्रभू श्रीराम येतील, ही वाट पाहणं, हे जे प्रेम आहे भगवंताचं, ही खरी भक्ती आहे. आणि म्हणून भगवंतांना प्रेमानेच आपण आपलंसं करू शकतो, असं वाळेकुंडी महाराज आपल्या अभंगात सांगतायत. ऐशी प्रेमाची ही जाती. बरं, ह्या अभंगाचा आणखीन एक अर्थ आहे बरं का. जसं बरं आपण बऱ्याचदा बघतो ना की प्रेम हे एकतर्फी असून चालत नाही. मग ते व्यवहारातलं असो, युगलातलं असो किंवा भगवंताशी असो, हे प्रेम हे दोन्हीकडून असावं. म्हणजे आपण दोन्हीकडून म्हणतो की जेव्हा भगवंताशी जेव्हा तुम्ही प्रेम करता त्यावेळेला भगवंतही तुमच्यावर तितकंच प्रेम करू लागतो. आणि याचं जागतं उदाहरण म्हणजे आपल्या डोळ्यासमोरचं उदाहरण म्हणजे आपले सद्गुरू. आपले सद्गुरू बघा, सद्गुरूंचं असं असतं की ते भगवंतावर त्यांचं निश्चित प्रेम असतंच असतं, त्यात शंकाच नाही, तिळ मात्र देखील शंका नाही. पण जशी त्यांची भगवंतावर प्रेम असतं ना, तसंच त्यांचं आपल्या शिष्यांवर देखील प्रेम असतं. या बोलण्याचा अर्थ आपण सद्गुरूंच्या दृष्टीने जर पाहिला तरी तसाच अर्थ आहे, ऐशी प्रेमाची ही जाती कधी स्वार्थावीण प्रीती. काय पाहिजे आपल्या महाराजांना, काका महाराजांना, स्वामी महाराजांना? त्यांनी आपल्यावरती भरभरून प्रेम दिलंय, आपल्या भक्तांवरती अजूनही प्रेम करतायत चैतन्य रूपाने, ते आपल्या सगळ्यांवरती कृपा करत आहेत. म्हणून आज या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये देखील आज हा उत्सव होतोय, आपण सगळे इथे सुरक्षित बसलेलो आहोत आणि हा उत्सव करतोय. हे भगवंताचं आणि सद्गुरूंचं प्रेमच आपल्यावर असलेलं, हे त्यांचं प्रेम आपल्यावरती सतत राहावं हेच मागणं आपण भगवंताकडे सतत मागावं. कसं प्रेम आहे सद्गुरूंचं? सद्गुरू आपल्या शिष्यावर कसं प्रेम करतात? ऐशी प्रेमाची ही जाती कधी स्वार्थावीण प्रीती. काय अवस्था सद्गुरूंना? आपुलेपणा खर्ची घाली. काय खर्च करतात ते? आपुलेपणा. बघा आपल्यापैकी जे जे कोणी म्हणून सद्गुरूंना भेटलेले आहेत, आपल्या सगळ्यांना आठवत असेल, तुम्ही आल्यानंतर ते आपुलीने चौकशी करणार, काय मग कसं काय चाललंय. अगदी लहान मुलगी असेल तर काय मावशी बरं आहे का, म्हणजे अगदी लहान असो वयोवृद्ध असो कुणीही असो, त्यांची सगळ्यांची अगदी आपुलकीने चौकशी करणं. आपुलेपणा खर्ची घाली, आपुल्या दासा ते सांभाळी. आणि आपल्यासाठीच ते कोण झाले बघा, निर्गुणाचा सगुण झाला, निर्गुणाचा सगुण झाला. ते निर्गुण निराकार रूप सोडून भगवंताचे अंश, सद्गुरू म्हणजे भगवंताचेच अंश, हे गुरु तत्व आहे. पण ते निर्गुण निराकार रूप सोडून सगुण साकार होतात, ते आपल्या भक्तांकरता, आपल्या भक्तांवर असलेल्या प्रेमाकरता. आणि आपल्याला सद्गुरूंनी स्वतः सांगितलंय की जोपर्यंत सगळ्या भक्तांचं जन्मोजन्मीचं हे चक्र फिटत नाही तोपर्यंत मी पुन्हा पुन्हा जन्म घेत राहणार. त्यांना तो जन्म घेणं बंधनकारक होतं. कशामुळे? आपल्या भक्तांच्या प्रेमापोटी. आणि म्हणून बाळेकुंडी महाराजांचा हा अभंग आहे, हा आपल्याला दोन्हीकडून पाहायला मिळतो. म्हणून मी म्हटलं हे एकतर्फी प्रेम नसून हे दुतर्फी प्रेम आहे. आणि याच संदर्भात गोंगवेकर महाराजांनी पण सुंदर वर्णन केलेलं आहे. प्रेमात राम रमतो, प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगाजी, हाची सुबोध गुरुचा
हाची सुबोध गुरुचा गुरुरायाला भक्ती कशी असावी? भक्ती अगदी निस्सीम भक्ती असावी. नुसतं भक्ती नव्हे, भक्तीचं रूपांतर प्रेमात झालं पाहिजे. सद्गुरूबद्दलचं असेल, भगवंताबद्दलचं असेल, ते भक्तीचं रूप प्रेमात ज्या वेळेला होतं ना, एखाद्याबद्दल आस्था असते, एखाद्याबद्दलची आवड असते आणि एखाद्याबद्दलचं प्रेम असते, याचा फार मोठा फरक आहे. ज्या वेळेला तुम्ही भगवंताच्या आणि सद्गुरूंच्या प्रेमात पडता, त्यावेळेला तुम्ही सर्वस्व विसरलेले असतात. अगदी मोठमोठे संत घ्या, संत मंडळी म्हणजे तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, नामदेव असतील, समर्थ रामदास असतील, गोंदवलेकर महाराज असतील, सगळ्यांनी सगळं काही विसरले आणि केवळ भगवंताचंच ध्यान, आपल्या सद्गुरूंचंच ध्यान त्यांनी धरलं आणि म्हणून त्यांना मोक्ष प्राप्ती झाली. त्यांच्या जीवनाचा उत्कर्ष झालाय. केवळ त्यांच्याच जीवनाचा नाही, तर त्यांनी जगताचा उद्धार केलेला आहे. अहो, आपल्या सद्गुरूंचं उदाहरण घ्या ना. एक पत्र येतं स्वामी महाराजांचं आपल्या काका महाराजांना आणि त्या पत्रात एक ओळ असते, आजन्म ब्रह्मचर्य का पालन करो. आजन्म ब्रह्मचर्य का पालन करो. वय 20-21, इंजिनियर झालेले, सरकारी नोकरीमध्ये असलेले आणि असं पत्र येतं आणि निश्चय झाला. सद्गुरु वाक्यम प्रमाणम. सद्गुरूंचं एक वाक्य आलं, आयुष्य वेचून दिलं त्या एका वाक्यासाठी. स्वामींनी सांगितलंय, जीवनभर गीता पठण करणार, नियमितपणे गीता वाचत जा. शेवटपर्यंत त्यांचा संपूर्ण गीता पाठ कधीही चुकला नाही. हे सद्गुरूंवरचं प्रेम आहे. स्वामी महाराजांवरती सद्गुरूंचं इतकं प्रेम होतं की त्यांचा एक शब्द देखील कधी खाली पडू दिला नाही. हे प्रेम अपेक्षित आहे. नारद मुनी ज्या वेळेला भक्तिसूत्रामध्ये भक्तीची व्याख्या करतात, त्यावेळेला ते म्हणतात, सा अस्मिन् परम प्रेम रूपा. भक्तीबद्दल काय म्हणताय? सा अस्मिन् परम प्रेम रूपा. भक्ती म्हणजे काय? तर प्रेम रूप आहे. पण नुसतं प्रेम म्हणतायत का ते म्हणताय अस्मिन् परम प्रेम रूपा. परम प्रेम, पराकोटीचं, म्हणजे अगदी आपण म्हणतो ना की एक्स्ट्रीम लेवलचं प्रेम जे आहे, जोपर्यंत ते तुम्ही भगवंताशी करत नाही तोपर्यंत त्याला भक्ती म्हणणार नाही. तोपर्यंत ती भक्तीची प्रक्रिया आहे असं आपण म्हणू. कुठेतरी तुम्ही सुरुवातीला आहात, मध्ये आहात असं म्हणता येईल. पण खरे भक्त कधी होता? ज्यावेळेला तुम्ही भगवंताशी परम प्रेम करताय. तर या भक्तिसूत्रामध्ये नारद मुनींनी भक्तीचे 6 गुण सांगितले आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणूया आपण त्याला. 6 गोष्टी कुठल्या सांगितल्या आहेत? गुणरहितं कामनारहितं प्रतिक्षण वर्धमानं अविच्छिन्नं स्वतरं अनुभव स्वरूपम्. हे 6 गुण सांगितले आहेत नारद मुनींनी. पुढे म्हणाले की बाबा 6 का सांगितले? 5 का नाही सांगितले किंवा 4 का नाही सांगितले किंवा 10 का नाही सांगितले? तर 6 गोष्टी सांगण्यामागचं कारण असं आहे की भगवंताचं ज्या वेळेला वर्णन केलं जातं तर भगवंत हा षड्गुणैश्वर्य आहे. ऐश्वर्यश्च समग्रस्य वीर्यश्च यशसाश्रया ज्ञान वैराग्ययोश्चैव षण्णाम भगवत्स्पृहा. हे 6 गुण भगवंताचे आहेत आणि त्या 6 गुणांना आपल्या भाषेत सांगायचं तर मॅचिंग असलं पाहिजे ना. 6 गुणांना मॅचिंग म्हणून 6 भक्तीचे देखील गुण सांगितले आहेत. कुठले सांगितले? 6 भक्तीचे गुण. सगळ्यात पहिले सांगितलं आहे गुणरहितं. गुणरहितं म्हणजे तुम्ही म्हणाल की का कुठलं गुण नकोय? तमोगुण नकोय का? कारण आपल्याला माहिती आहे गुण हे 3 प्रकारचे, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. मग कुठला गुण नकोय? तर तमोगुण नकोच आहे. मग रजोगुण हवाय का? नाही, रजोगुण देखील नकोय. अच्छा, म्हणजे सत्वगुण हवाय तर नाही. म्हणणं असं आहे भक्तीमध्ये सत्व, रज, तम हे 3ही गुण नकोय. कारण जिथे गुण आले ना तिथे अहंपणा येतो. स्वतःचा अभिनिवेश येतो. ते सत्वगुण जरी असला, समर्थांनी सांगितलंय सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. मग सत्वगुणामुळे काय? तुम्ही म्हणा सत्वगुणात काय हरकत आहे? नाही, सत्वगुण असला तरी तिथे अभिनिवेश होतो की मी करतोय. आणि आपल्या सद्गुरूंनी आपल्याला सदैव सांगितलेलं आहे की ये करणे का नाही होणे का सांग. आपल्याला करायचं काहीच नाहीये, जे होतंय ते आपोआप बघत राहायचंय. कारण करायचं म्हटलं की मी आलो, साधनेला मी बसतो नव्हे, मी साधना करतो नव्हे, साधना होते. आपण समर्पण
जिथे आपण म्हणतो ना की मी करतोय तर तिथे आपला समर्पण भाव संपत असतो आणि अभिनिवेश अभिमान निर्माण होतो आणि जिथे अभिमान निर्माण होतो तिथे आपण भगवंतापासून पुन्हा डिटॅच होतो. कारण आपलं तत्व हेच सांगतं की मी आणि भगवंत एक आहे. एक रूप जोपर्यंत आपण होत नाही तोपर्यंत आपण भगवंतापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे सांगण्यात आलेलं आहे की हा अहंपणा नको, त्यामुळे सत्वगुण नको आहे. सत्वगुण कसा आहे, तो दान कोणी दानाधिक करतात. म्हणजे बघा कसं होतं की सहज एक दिवशी मी गाडीवरून चाललो होतो, सिग्नलला उभा होतो आणि एक मागणारा माणूस आला, एक भिकारी आला. तर मला दया आली की त्याला काहीतरी द्यावं म्हणून. पण म्हणून मी खिशात हात टाकला तर माझ्याकडे 1 रुपया 2 रुपये काहीच नव्हते. मग बघितलं तर 20 रुपयाची सरळ नोट होती. पुन्हा मनात विचार आला 20 रुपये यांना द्यावी की न द्यावी. कारण 2-5 रुपये देणं ठीक आहे, पण 20 रुपये मी द्यायची म्हणजे मी थोडा विचार करू लागलो. पण त्यावेळेला परत म्हटलं की जाऊ द्या, आलाय मागायला 20 रुपये देऊन टाकले. पण ते 20 रुपये दिल्याचा माझ्या मनात दिवसभर अभिमान बाळगत होतो बरं का. अरे आज मी 20 रुपये भीक दिली, आज मी कोणाला तरी 20 रुपये दिली. काय झालं, दान देणं ही चांगली गोष्ट आहे, पण दान दिल्यानंतर त्याचा जो अभिनिवेश होतो, कुठेतरी अभिमान मीपणा जो जागृत होतो ना तो नको आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिलं आपण सांगितलंय गुणरहितम. एकदा काय झालं, वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे स्वामी भिक्षेला गेले असतात. एका मोठ्या सावकाराच्या घरी त्यांना भिक्षेचा योग आला. त्यांनी आदरातिथ्य केलं. स्वामी या, महाराज बसा बसा. ते दिवाणीने त्यांना आसन दिलं बसायला आणि त्या घरातल्या बाई त्या आतमध्ये गेल्या. त्यांनी छानपैकी मस्त तापवलं दूध, गाईचं छान दूध होतं. ते दूध अगदी मस्त असं तापवलं, नवे आटवलंच, छोट्याशा पातेलीमध्ये घट्ट होईल इथपर्यंत ते आटवलं. त्यात छान काजू बदाम वेलदोडे थोडंसं जायफळ असं सगळं मस्त भरपूर साखर प्रमाणात छान टाकलं त्याच्यावर आणि ते पेल्यात होत होत्या. छानपैकी चांदीचा पेला काढला होता. त्या चांदीच्या पेल्यामध्ये ते होत होत्या. आतमधल्या घरात ते चालू आहे स्वयंपाक घरामध्ये आणि स्वामी बाहेर बसलेले आणि ते ओतत असताना ओततायत, प्रेमाने ओततायत बरं का, सत्वगुणाने ओततायत. पण हे ओतत असताना किंचित एवढीशी बरं का, एवढीशी साय त्या दुधात पडली आणि चटकन मुखातून निघालं. अरे रे, साय पडली. साय द्यायची होती का नाही, पटकन मनातून निघालं अरे रे. आणि ते दूध घेऊन बाहेर आल्या. स्वामी समोर दूध ठेवलंय, विनंती केली महाराज दूध घ्या. महाराज फक्त बघतायत त्या दुधाकडे, काही बोलायला तयार नाही. ते सांगू लागले दोघं जण पती पत्नी, आपण महाराज याच्यात थोडं जायफळ लावलेलं आहे, थोडीच साखर आहे प्रमाणामध्ये, थोडं काजू बदाम पिस्ता सगळं घातलेलं आहे, तुम्ही घेत का नाहीये. नाही म्हणे काय हे तुम्ही सगळं घातलंय हे उत्तम आहे, चांदीच्या पेल्यात दिलं हे उत्तमच आहे, पण त्यात अजून एक पदार्थ पडलाय म्हणे, म्हणून मी विचार करतोय की हा घेऊन घेऊ. म्हणे काय पडलंय असं, सगळे बघायला लागले की नेमकं काय पडलंय. त्यामुळे त्याच्यामध्ये तुमचा अरेरे पडलाय. कसं आहे, इतकं सगळं दान दिलं पण एवढ्याशा साई करता म्हणून कुठेतरी येतो. आणि हे देत असताना मनात तो अभिनिवेश होता की मी दान देतोय, मी देतोय, इतकं सुंदर दूध मी देतोय, हा अभिनिवेश नको आहे. म्हणून स्वामींनी सांगितलंय, नारदमुनींनी म्हटलंय गुणरहितम. दुसरं सांगितलंय कामनारहितम. कामनारहित म्हणजे कुठलीही इच्छा नको, कुठलीही इच्छा नको. आपण जेव्हा भगवंताकडे काही मागतो ना तर त्यावेळेला आपण याचक होत असतो. आपण त्यावेळेला बघा प्रेमामध्ये कसं असतं, म्हणजे म्हणतात ना नो सॉरी नो थँक्यू, तसा प्रकार प्रेमामध्ये हवा आहे ना, की तुम्ही काहीही द्यायला नको, काहीही घ्यायला नको, जे द्यायचं ते भरभरून द्यायचं, कुठल्याही अपेक्षेविना देता आलं पाहिजे. एकदा असंच झालं, बोलोबा आणि त्यांच्या पत्नी कणकाई दोघं जण म्हणजे तुकाराम महाराजांच्या आई वडील दरवर्षी बोलोबा तुकाराम महाराजांचे वडील हे वारीला जातात आणि दरवर्षी त्यांच्या पत्नी मागे लागायच्या कणकाई की मलाही वारीला घेऊन चला. पण मग हे नेत नव्हते. असं सलग लग्नानंतर 11 वर्ष झालं त्यांनी मागे लागावं, यांनी नाही म्हणावं. पण 12व्या वर्षी कणकाई पेटल्याच. म्हणे तुम्ही जर मला नेलं नाही तर मी तुमच्या मागे मागे येणार नाही, सरळ मी तुमचा पाठलाग तरी सोडणार नाही, मी तिथपर्यंत पोहोचणार. मग शेवटी नाईलाज झाला. कारण बालभट्ट, स्त्री भट्ट, राजभट्ट, अतिभट्ट असो. तर त्यांनी हट्ट केल्यामुळे त्यांना घेऊन जावं लागलं. पण म्हणे एका अटीवरती मी तुला नेईन. बोलोबा काय म्हणतात, मी तुला नेईन पण एक अट आहे. म्हणे कसली. म्हणे मी तुला तिथे गेल्यानंतर भगवंताचं दर्शन घ्यायचं पण काहीही मागायचं नाही. भगवंताकडे काहीही मागणार नसेल तर माझ्यासोबत चल. म्हणजे ठीक आहे, हरकत नाही, दर्शन तर होईल. असं म्हणून दोघं जण पोहोचले, पंढरपुरापर्यंत आले. तर पंढरपुरामध्ये एक बाजार, नवीन
भगवंताची ओढ लागली, ते पुढे पुढे आपल्याला येत आहे, ती मागणी येते की नाही यांच्याकडे लक्ष नाही, ते आत गेले, भगवंताचं दर्शन घेतलं, भगवंताचं दर्शन घेतलं. बरं, होत असं होतं प्रसंग की पांडुरंगाची मान सरळ असायची आणि ज्या वेळेला बोलवता यायचे त्यावेळेला त्यांची मान खाली झुकायची, पांडुरंगाची मान खाली झुकायची. रुक्मिणी मातेने विचारलं रखुमाईनी की का हो, असं का होतं म्हणे, बाकी सगळ्यांची तुमची मान वर असते आणि हे झाले की मान खाली का घालता? त्यामुळे कसं आहे, जेव्हा घेणेकरी येतो ना त्यावेळेला आपली मान खालीच असावी, आपण ज्याचं देणं लागतो त्याच्यासमोर आपली मान खाली असावी. म्हणजे अगं म्हणे तो माझ्याकडे काही मागतच नाही, फक्त देतोच आहे, आपल्या भक्तीने सगळं काही देतोय, काही मागायलाच तयार नाही, तर मी त्याच्यासमोर उंच मानेने कसं बघू शकतो? त्यांनी दर्शन घेतलं, भेट झाली पांडुरंगाची, बोलोबांची. बोलोबा प्रदक्षिणा घालून बाहेर निघाले, वाट पाहतायत या माता कुठे दिसत नाही, कणकाई माता. थोड्या वेळाने त्यांना लक्षात आलं त्या मंदिरात शिरल्या, हे बाहेर पडले त्या आत शिरल्या. त्यांनी बघितलं भगवंताकडे, सुंदर असं दर्शन घेतलं, भगवंताकडे हा चान्स चांगला, भगवंताकडे चांगली संधी आली आहे. भगवंताने त्यांना चटकन विचारलं, म्हणे बोल म्हणे, मी प्रसन्न आहे तुझ्यावरती, तुला काय हवंय सांग मला. कोणाला विचारलं? कणकाई मातेला. आता यांना प्रश्न पडला, पतीचं वचन कसं मोडू, कारण त्यांना तर सांगितलं काही मागणार नाही म्हणून, पण मनुष्य मनाच्या तुलना मी स्वतःहून काही मागणार नाही, पण कोणी काही देत असेल तर घेणार नाही असं मी सांगितलं. ठीक, मग म्हणे मग तुला काय पाहिजे? म्हणे भगवंता, लग्नाला 12 वर्ष अजून पाळणा हल्ला नाही आणि काळजी करू नकोस, तुला पुत्र संतती होईल. भगवंताचा आशीर्वाद देतो, आनंदाने या बाहेर पडले आहेत आणि यांना वेळ लागतोय हे बघून बोलवाच्या लक्षात आलं की तिने काहीतरी मागितलेलं दिसतंय. आले आले चटकन विचारलं, का म्हणे काय मागितलं का भगवंताकडे? नाही मी काही मागितलं म्हणे, पण त्यांनीच दिलं. म्हणे काय? म्हणे असं असं. म्हणे बरं चल माझ्यासोबत. सोबत घेऊन गेले, पुन्हा पांडुरंगा समोर उभं केलं आणि सांगितलं, आता तू भगवंताला हे सांग की तुला जो पुत्र होईल तो माझ्यासाठी नको देऊ, तो तुझाच भक्त म्हणून दे, माझ्यासाठी म्हणून मला मुलगा देऊ नको. जो भक्त देशील तो तुझा जितका निस्सिम भक्त असला पाहिजे की त्याने स्वतःचा नव्हे तर जगताचा उद्धार करायला पाहिजे. आणि म्हणूनच आज आपण म्हणतोय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. कामना नकोय, कामना रहितम, कामना नकोय. कामना म्हणजे इच्छा. आपल्याला काय सांगितलं जातं, तुम्ही साधनेला बसलात ना, मनात कुठलाही विचार नकोय, कुठलीच इच्छा नकोय. कारण ज्या वेळेला इच्छा असेल, म्हणजे आपल्याला महाराजांनी नेहमीच सांगितलंय चैतन्यावर इच्छा असली की जन्म होतो, बरोबर ना? मग इच्छा सर्व गोष्टींचं मूळ कारण ही इच्छा आहे. आपण जर इच्छाच ठेवली नाही, केवळ साधना करत राहिलो, कुठली इच्छा न ठेवता, तर आपली नक्कीच प्रगती होणार आहे. गुणरहितं कामनारहितं प्रतिक्षण वर्धमानं. प्रत्येक क्षणी वर्धन होत असतं बघा. प्रत्येक क्षणोक्षणी आपली भक्ती ही वाढतच राहिली पाहिजे. प्रत्येक क्षण वर्धमान म्हणजे काका महाराजांनी सांगितलेलं आहे, तुम्ही डोळे मिटा बरं, डोळे मिटा आणि शांत बसा. काय जाणवत आहे? एक हलकीशी लहर आपल्या पाठीच्या कण्यातून सरळ मस्तकापर्यंत जाते. काय सांगितलंय? प्रत्येक क्षण वर्धमान. केव्हाही अनुभव घ्या, कुणी घ्या, त्याला जात पात स्त्री पुरुष वयाचा असं काही बंधन नाही. ही जी बरं आपली ऊर्ध्वगामी शक्ती आहे, आपण ज्या शक्तीची उपासना करतो, जी भक्ती करतोय, ती ऊर्ध्वगामी आहे. प्रतिक्षण वर्धमानं अविच्छिन्नं. की जिचं चिन्ह होऊ शकत नाही, नॉन स्टॉप ज्याला म्हणतात ना, की सतत कोणीही केव्हाही कधीही कितीही अनुभव घ्या, कितीही, म्हणजे कारण त्याला भंडार ओपन आहे, तुमच्यामध्ये जितकं आहे समुद्र भरलेला आहे, तुम्हाला जितकं शक्य आहे तितकं तुम्ही ओढून घ्या, थोडं पिऊन घ्या. अशी ही भक्ती आहे. ही कशी असली पाहिजे? सतत असली पाहिजे, सतत नव्हे संतत असली पाहिजे. म्हणजे कसं? अविरत, न थांबणारी, न थकणारी अशी आपली ही भक्ती असली पाहिजे. भगवंताप्रतीचं प्रेम हे असं असलं पाहिजे, अविच्छिन्नम. त्याच्यापुढे म्हटलंय स्वतरम. स्वतरम, स्वतरम म्हणजे अगदी सूक्ष्मतर, प्रत्येक सूक्ष्म पातळीवरती जाऊन हे भगवंताचं प्रेम असलं पाहिजे. एकदा काय झालं बघा, म्हणजे किती किती बारीक आपण भगवंताचा विचार केला पाहिजे. आपल्याला महाराज नेहमी सांगतात की आपलं घर हेच आपला आश्रम झालं पाहिजे. आपलं घर हेच आपला आश्रम आहे, तिथे आपण सगळ्यांनी मिळून साधना करायला पाहिजे. त्यामुळे आपण आपल्या घरात देखील कसं वागतो याचा विचार सतत व्हायला पाहिजे. बरं, महाराज आणि भगवंत हे आपल्या आतमध्येच चैतन्य रूपाने आहेत. त्याच्यामुळे आपली प्रत्येक कृती हे भगवंत पाहत असतो बरं का. महाराज आपली प्रत्येक कृती पाहत असतात. त्याच्यामुळे इतका सूक्ष्म विचार आपण करायला पाहिजे की माझ्या
प्रत्येक आचरण असलं पाहिजे. इतकं सूक्ष्म धर्म. एकदा गुलाबराव महाराज, आपल्याला माहिती आहे गुलाबराव महाराज थोडे संत होऊन गेले. तर गुलाबराव महाराज आळंदीला गेले आणि संजीवन समाधी सोहळा त्या दिवशी होता. पूजन वगैरे चाललं होतं समाधीचं. आणि गुलाबराव महाराज हे दोन्ही डोळ्यांनी अंध होते. आणि तिथे असताना, आळंदीला असताना सगळी पूजा चालली आहे, तिथे बसलेले आहेत आणि अभिषेक घालणं चालू होता समाधीमध्ये. आणि अभिषेक घालताना गुलाबराव महाराज अचानक म्हटले, आता पंचामृताने अभिषेक घालायची वेळ झाली. आणि गुलाबराव महाराज अचानक म्हटले, तिथले जे पुजारी गुरव जे आहेत त्यांना म्हणे, अहो म्हणे एक विनंती आहे तुम्हाला, माझा ऐकाल का जरा? म्हणे बोला ना, काय म्हणतो? नाही म्हणे, तुम्ही हे अभिषेक घालताय ना, तर तुमच्या बोटातल्या ज्या अंगठ्या आहेत ना, हिरे पाणी सोन्याच्या ज्या मोत्या आहेत, अंगठ्या आहेत, त्या कृपया काढून ठेवायला का म्हणे? म्हणे का म्हणे, तुम्हाला आमच्या अंगठ्याच बरे दिसले म्हणे, बाकी काही दिसत नाही. अंगठ्याच कशा दिसले लागले? नाही म्हणे, माझी एवढी विनंती आहे का म्हणे. म्हणे का काढाव्या म्हणे अंगठ्या? नाही म्हणे, काय तुम्ही त्या अंगठ्यांनी ज्या वेळेला स्नान घालाल ना म्हणे, त्या अंगठ्या माझ्या भगवंताला, माझ्या ज्ञानोबाला टोचतील म्हणे, तर एखादा वरखडा उठेल त्याच्यावरती, तसं होऊ देऊ नका. म्हणून विनंती करतो की त्या अंगठ्या काढून ठेवा. इतका सूक्ष्मतर विचार आपण केला पाहिजे. साधनेला बसल्यानंतर इतक्या सूक्ष्म पातळीला आपण गेलं पाहिजे. म्हणजे महाराजांनी सांगितलं आहे, महाराजांचा एक व्हिडिओ पण युट्यूबवरती आहे, आपण सगळेजण पाहू शकतो. साधनेबद्दलचा पूर्वाभ्यासाचा व्हिडिओ काका महाराजांचा आहे. त्यात त्यांनी सांगितलंय की आपलं शरीर इतकं हलकं झालं पाहिजे, इतकं हलकं आहे असं आपण समजायचं की जणू एखादा पीस कसा बोर पीस असेल किंवा एखाद्या पक्षाचा पीस वरून सोडलं तर हलकं हळू 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 खाली येतो. इतकं सूक्ष्मतर आपलं शरीर झालं पाहिजे. सूक्ष्मतरम अशी ही भक्ती भगवंताची केली, आपलं शरीर सूक्ष्म करून टाकलं की आपण त्याच्याशी एकरूप होतो. बघा, सूक्ष्मतरम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव स्वरूपम. कसं असलं पाहिजे? अनुभव स्वरूप असलं पाहिजे. आपल्याला सद्गुरूंनी आजपर्यंत जे काही दिलं ते आधी केले मग सांगितले, आधी अनुभवलंय त्यांनी. स्वामी महाराजांनी अनुभवलं, तीच शक्ती पुढे दिलेली आहे. काका महाराजांनी दिली, गोळवणी महाराजांनी दिली आहे, दत्त महाराज कविश्वरांपर्यंत गेलेली आहे, प्रभुणे महाराजांकडे आहे. तर ही जी शक्ती आहे आणि आपल्यापर्यंत तीच शक्ती आलेली आहे. महाराजांनी ज्या वेळेला सद्गुरू काय करतात, आधी अनुभव घेतात आणि जो येणारा चांगला वाईट कटू अनुभव आहे त्यातून फक्त जे चांगल्या गोष्टी आहेत त्या फिल्टर करून आपल्या शिष्यांपर्यंत पोहोचत असतात. अनुभव स्वरूपम हे सद्गुरूंचं म्हणजे फार मोठं वैशिष्ट्य आहे की ते आपल्या शिष्यापर्यंत चांगल्याच गोष्टी, तुमच्या भल्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्याच पोहोचवत असतात. आणि याच्या पुढचं जाऊन सांगतो, आपल्या काका महाराजांनी जो काय म्हणतात ना इनोव्हेशन केलेलं आहे, ज्याला म्हणतो आपण पूर्वाभ्यास. पूर्वाभ्यास काय हो? अनुभव स्वरूपम आहे. कुठली भक्ती करताना त्या मार्गात येण्यापूर्वी तुम्ही डायरेक्ट दीक्षा घेऊ नका. महाराजांनी कधीही दीक्षेचा आग्रह केला नाही. ते म्हणतात आधी तुम्ही बसा तर खरं, आम्ही तुम्हाला काय देतोय, आमच्या या मिठाईच्या दुकानामध्ये किती किती मिठाई आहे त्याची चव तर घ्या, ट्रेलर तर बघा. याला म्हणतात पूर्वाभ्यास. काय पूर्वाभ्यास सांगितलं महाराजांनी? काहीच नाही, फक्त डोळे मिटून शांत बसा, शरीर अत्यंत ढिलं सोडायचं आहे आणि आपोआप सुरू असलेल्या श्वासोश्वासावर लक्ष द्या. मनात कुठलाही विचार नाहीये, विचार आला तरी पुन्हा लक्ष श्वासोश्वासावर आणायचं. एक 3 मिनिटं 5 मिनिटं प्रत्येकाने आपापल्या घरी करून बघा काय अनुभव येतो. आणि ज्यांना हा अनुभव गोड वाटतो त्यांनी मग पुढे विचारायला या की बाबा हे नेमकं काय आहे. याला म्हणतात अनुभव स्वरूप. आधी अनुभव दिला तुम्हाला ही भक्ती अनुभव स्वरूप आहे. हा जो प्रेमाचा या भक्तीचा जो अनुभव आहे तो आपल्या सगळ्यांना आला पाहिजे. भगवंताला देखील अनुभव आला पाहिजे आणि भक्ताला देखील अनुभव आला पाहिजे. असं हे अनुभव स्वरूप भक्ती असली पाहिजे. आणि म्हणून तिचे 6 गुण सांगितले. गुणरहितं कामनारहितं प्रतिक्षणं वर्धमानं अविच्छिन्नं स्वतरं अनुभव स्वरूपम्. हे अनुभव तुकाराम महाराज काय म्हणतात? तुका मिळे